नमस्कार मित्रांनो, आज आपण कम्युनिकेशनचा थोडासा पुढचा भाग बघणार आहोत आणि तो म्हणजे भीती, फिअर. बापरे, संवाद करताना कधीकधी आपल्यासमोर केवढ्या मोठ्या भीती असतात ना. त्यातल्या 4 भीती कुठल्या आहेत? भीती आहेत हो, पण त्या ओव्हरकम कसं करायच्या याही बाबतीमध्ये आज इथं आपण बोलणार आहोत. पहिली भीती, फिअर ऑफ ह्युमिलेशन. बघा, आपण संवाद करतो, 1 to 1चा संवाद असेल किंवा एका छोट्या ग्रुपमध्ये असेल किंवा एका मोठ्या समुदायासमोर असलेला संवाद असेल, त्यावेळेला आपल्याला भीती वाटते की बापरे, मी याच्याशी संवाद करतो आहे, माझं ह्युमिलेशन तर होणार नाही ना, माझा अपमान तर होणार नाही ना, मी बोलताना काही चुकीचं बोललो, अर्धवट बोललो, अडखळत बोललो तर त्यातनं वेगळाच अर्थ निघणार नाही ना, अशी आपल्याला खूप मोठी भीती असते आणि तो संवादातला एक सगळ्यात मोठा अडथळा आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही ज्याच्याशी किंवा ज्यांच्याशी संवाद करणार असाल त्यांच्या दृष्टिकोनातनं तुमचं बोलणं, तुमच्यावर असलेला संवाद ही एकच गोष्ट आयुष्यातली शेवटची नव्हे. आज ते अनेक गोष्टींशी, अनेक व्यक्तींशी संवाद करत असतात. त्यामुळे कदाचित आपल्या मनामध्ये गिल्ट राहतो की माझ्या बोलण्यामुळे त्यांचा गैरसमज झाला असेल, तेव्हा त्याच्यामुळे माझा अपमान झाला असेल. पण पीपल्स मेमरी इज व्हेरी शॉर्ट. 2 दिवसापूर्वी काय केलं, सकाळी काय खाल्लं हे लक्षात नाही राहत. तर तुम्ही त्यांच्यासमोर काहीतरी वेगळे वागलात तर तो किती दिवस लक्षात ठेवणार आहे? तुम्ही त्याला विचारायला गेलात ना, तो म्हणा अरे माझ्या लक्षात पण नाही, तू असं बोलला तर जस्ट फॉरगेट अबाउट इट. या दुसरा भाग आहे फिअर ऑफ रिजेक्शन. आपण एखाद्या व्यक्तीशी संवाद करतो ना, तेव्हा आपल्याला त्याच्याकडनं काहीतरी हवं असतं आणि म्हणून आपण त्याच्याकडे मागतो. पण आपल्याला भीती असते की तो नाहीच म्हणला तर तो नाहीच म्हणणार आहे. मला माहिती आहे तो नाहीच म्हणणार आहे. जर मी हाफ हार्टेडली जर प्रयत्न केला तर येणारं यश हे तसंच असणार आहे ना. त्यामुळे जिथं जिथं तुम्ही व्यावसायिक म्हणून, प्रोफेशनल म्हणून कुठली जर डील करायला जात असाल तो गो विथ 100% कॉन्फिडन्स. आज त्याच्यामध्ये हो म्हणो किंवा नाही म्हणो, इट्स अ ट्रान्झॅक्शन, इट्स अ बिझनेस, इट मे टेक प्लेस, इट मे नॉट टेक प्लेस, बट यू शुड नॉट वरी अबाउट द रिजेक्शन. आणि रिजेक्शन आहे, होणार आहे, या जर भावनेने केला ना तर रिजेक्शन नक्की होईल. आज मला या नकारात्मकतेबद्दल बदलून मला सकारात्मकतेकडे जायचं आहे आणि याच्याकरता मला काय करायला पाहिजे तर मला सराव करायला पाहिजे, प्रॅक्टिस करायला पाहिजे. आज ह्याच्याकरता मला स्वतःमध्ये काही बदल करून घेण्याची आवश्यकता आहे. देर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाईम. एखादा जर डील नाही झाला तर व्हॉट इज इट सो बिग? देर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाईम. देर इज ऑलवेज अ नेक्स्ट कस्टमर. आज एखादा डील नाही झाला म्हणून माझा धंदा थोडीच बंद होणार आहे हो. देर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाईम. सो डोंट गेट स्कॅर्ड अबाउट द रिजेक्शन. हा माणूस आपल्या त्या ट्रान्झॅक्शनला नाही म्हणत असतो, तो आपल्याला नाही म्हणत नसतो. ऑलवेज कीप इट इन द माइंड. थर्ड, त्यातला दुसरा भाग आहे द फिअर ऑफ पनिशमेंट. बघा बरं का, मला जर शिक्षा झाली तर काय आहे, मी असं बोललो पण त्या माणसाला ते आवडलं नाही तर तो मला काय करेल, आयसोलेटेड करू आहे, तो माझ्याशी तो संवादच करणार नाही, तो माझ्याशी पुढचं मला सांगणारच नाही. मग माझं कसं होईल? फिअर ऑफ पनिशमेंट. हा मला शिक्षा देईल का, ही एक खूप मोठी आपल्या मनामध्ये भीती असते. मित्रांनो, ही भीती ताबडतोब काढून टाका. आज हा माइंडसेट घेऊन आपण ग्रोच होऊ शकत नाही हो. आज मला ह्याच्याकरता काय करायला पाहिजे तर मला एक चांगले मित्र पाहिजेत की जे मला वेळेला धीर देतील, मोटिवेट करतील. मला एक चांगला कोच पाहिजे, एक चांगला मार्गदर्शक पाहिजे की माझी सकारात्मकता ही कशी टिकेल आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मी ती शिक्षा न समजता एक अपॉर्च्युनिटी म्हणून समजेल अँड आय कॅन गो अहेड विथ दॅट. आणि चौथा, सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की फिअर ऑफ मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज. हा अगदी कॉमन आस्पेक्ट आहे. बघा, बऱ्याचशा वेळेला आपल्याला भीती वाटते की मी असं बोललो तर त्याच्या मनात काय होईल, मला असं म्हणायचं नव्हतं. बऱ्याचशा वेळेला आपण काहीतरी बोलल्यानंतर असं, अरे मला असं म्हणायचं नव्हतं रे, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. आज
या संवादामध्ये गैरसमज होण्याची शक्यता ही असू शकते आणि याची आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात भीती वाटते. मला असं वाटतं आज तो माणूस आपल्याला समजेल की हा काय बावळट आहे का, याला ॲटिट्यूड आहे का, हा जरा ॲरोगंट आहे का, हा स्वतःला फार शहाणा समजतो का, असं त्याला वाटेल असं आपण विचार करतो. पण मला असं वाटतं हा विचार सोडून द्यायची गरज आहे. आज याच्यामध्ये काय करायचं आहे, माझं स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवायचा आहे, माझं स्वतःचा सेल्फ एस्टीम एन्हान्स करायचा आहे. आय विल हॅव टू स्टार्ट रिस्पेक्टिंग माय सेल्फ अँड रिस्पेक्टिंग टू द अदर्स. आणि आपली काय नीड आहे आणि काय वॉन्ट आहे ना, ही मोकळेपणाने मांडा. डोंट गेट स्केअर्ड अबाउट द मिसजजमेंट. मित्रांनो, या चारही गोष्टी जर तुम्ही पाळल्यात, आचरणात आणल्यात, तर तुमचं संवाद हे उत्कृष्ट होतील अँड यू विल बी एक्सलंट प्रोफेशनल अँड अ सक्सेसफुल बिझनेसमॅन. मित्रांनो, हा जो भाग तुम्हाला आवडला असेल तर आमच्या या चॅनलकरता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.